सर्वसामान्य रहिवाशांना दमदाटी करून त्यांना जुन्या इमारतीमधून हुसकावण्याचा प्रयत्न बिल्डरकडून होत असल्याचा प्रकार ठाण्यातील चरई भागामध्ये उघडकीस आलेला आहे। याबाबत आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना खडसावून रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत। भाजपच्या कोपाट येथील कार्यालयामध्ये आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात चरईतील एका जुन्या इमारतीमधील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार केळकर यांच्याकडे तक्रार केली होती। याबाबत माहिती देताना केळकर यांनी सांगितलं की चरई हा ठाण्यातील जुना भाग असून येथे अनेक जुन्या इमारती आहेत। या इमारतींना अधिकाऱ्यांना हाताशी धरून धोकादायक घोषित करण्याचं आणि रहिवाशांना हुसकावून लावण्याचे प्रकार विकासकाकडून होत आहेत। रहिवाशांच्या तक्रारीनंतर संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्याची माहिती केळकर यांनी दिलेली आहे। बिल्डरकडून रहिवाशांना दमदाटी करण्यात येत असून रहिवासी आणि विकासक यांच्यात योग्य करार झाल्याशिवाय रहिवाशांना घरे खाली करण्याचा दबाव आणू नये, त्यांचा हक्क अबाधित राहावा अशा स्पष्ट शब्दामध्ये अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांना बोलताना दिली आहे। करून त्यांना घरं खाली करायला लावतात। त्या ठिकाणी बिल्डिंग महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या ठिकाणी ती धोकादायक दाखवायची, ती पाडून टाकायची आणि रहिवाशांनी यांच्या दरवाजामध्ये चक्रा मारत बसायच्या। तर तशा प्रकारचं चरईमध्ये, आता चरई हा ठाण्यातला फार जुना भाग आहे, तिथे जुन्या इमारती आहेत आणि त्या ठिकाणचे लोक आले होते, तर त्यांचाही प्रश्न जो आहे तो आता मार्गी लागलेला आहे। मी ताबडतोब महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की खबरदार, तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते करता कामा नये आणि रहिवाशीचा हक्क अबाधित राहायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने त्यांचं आणि विकासकाचं ॲग्रीमेंट झालं पाहिजे। त्याच्या आधीच त्यांना हुसकावून लावून त्या ठिकाणी कोणी दादागिरी करता कामा नये। कामगारांच्या बाबतीमध्ये देखील अशाच पद्धतीने आता ज्या खाजगी आस्थापना आहेत त्या ठिकाणी देखील कामगारांना त्रास व्हायला लागलेला। माझ्याकडे एका नामवंत दुकानातला एक कामगार आला होता, तो इतका डिप्रेशनमध्ये होता की तो कुठेतरी जाऊन बरं वाईट करण्याच्या मनस्थितीत होता। अशा स्थितीत तो आमच्या कार्यालयात आला आणि त्याची एवढी छळवणूक होते। त्यांनी जे काही कर्ज घेतलं आहे ते परत करायला ते मान्य असून देखील ते मालक जे आहेत ते त्याला त्रास देत आहेत। त्याच्यामुळे आम्ही योग्य ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याला त्या सगळ्या याच्यामधनं बाहेर काढणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे।